पिंक्स, मला तुझं काही कळतच नाही. भेटायला बोलवलं होतंस मग टाळलंस कशाला? शनाया अगं मला माहितीये मम्मा आली होती, पण तिला कल्टी देऊन आपण भेटू तर शकलो असतो ना. तू आधी शांत हो आणि मी काय सांगते ते नीट ऐक. बोल. हे बघ, आपल्याला जास्तीत जास्त वेळ गुरुनाथना पिंकी प्रकरणात अडकवायचंय. त्यांनी सतत विचार केला पाहिजे की पिंकी कोण आहे, पिंकी कोण आहे. तोपर्यंत मी मायाला भेटते आणि तिच्याकडनं मुदत वाढवून घेते. ओके? अगं हो, पण ही पिंकी क्रिएट कुठून करायची? मी तुला सांगितलं ना माझी कोणी फ्रेंड नाही पिंकी नावाची, आणि तसंही गॅरी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना ओळखतो, त्याच्यामुळे मी डमी पण नाही उभं करू शकत. ठीक आहे शन्या, तू त्याचा विचार करू नकोस, त्याचा विचार मी करते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की पिंकी उद्या तुमच्याकडे येणार आहे हे त्यांना माहितीये. हे त्यांना माहितीये, हे तुला माहितीये, हे त्यांना दाखवू नकोस. कळलं? नाही कळलं, परत सांग ना. 6 लिपस्टिक्स, शनू बेबीला 12 लिपस्टिक, नेल पेन 5, शनू बेबीला 10. ए माया, हाय हाय. बस ना माझ्याबरोबर येतेस का शॉपिंगला? नाही सॉरी, मला ना खूप काम आहेत. अगं काम काय होतच राहतील ग. आज आपण ना गंमत करूया, आपण दोघी शॉपिंगला जाऊया. ओके? मला खरंच काम आहेत. काम आहे? नाही, तुझा ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे ना, म्हटलं तू माझ्याबरोबर शॉपिंगला येशील, आपण खूप सारी शॉपिंग करू. मी पण तुझ्या आयडियाज वापरून काहीतरी माझ्यासाठी असं छानसं घेईन ना. नाही थँक्स, बट मी ना इथे गुरुनाथला शोधण्यासाठी बाहेर आले. तो तुमच्या बरोबरच बाहेर पडला, राईट? कुठे आहे तो? काही आयडिया? गेला खड्ड्यात. काय? हा म्हणजे मी त्याला एक बातमी सांगितली आणि तो निघून गेला. कोणती बातमी? एक ते ते काय झालं माहितीये का, गॅरीमध्ये आणि माझ्यामध्ये एक डील झालीये की कोणाला काही सांगायचं नाही, म्हणून मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. मी ऑनेस्ट आहे ना म्हणून. पण तुम्ही मला तर सांगूच शकता, राईट? नाही सांगू शकत ना. रिमेंबर, मी देवी माणूस अँड ऑल, मी आवडते तुम्हाला. सांगू शकता ना मला? नाही, गॅरी डबल देव माणूस आहे आणि तुम्ही सिंगल देव माणूस आहात. नाही सॉरी, देव मासा आहात. नाही, मासा कुठून आला? देव बाही आहात. ओके, लेट मी गेस. त्याने पिंकी बद्दल काही सांगितलं का तुम्हाला? ओ माय गॉड, पिंकी तुम्हाला पण? ऑफिस प्लीज प्लीज. मला माहितीच आहे, तुम्ही सगळे शनू बेबीला वेडी ठरवता ना. शनू बेबींनी गॅरीलाच वेड करून टाकलंय. सारखा आपला विचार करत असतो, कोण आहे पिंकी, कुठे राहते पिंकी, कशी दिसते पिंकी, सारखं आपलं पिंकी पिंकी पिंकी. मी पण काय पिंकी पिंकी करत राहिले. मला जायचंय शॉपिंगला, मी विसरूनच गेले. मी शॉपिंगला जाते, तुम्ही येणार? परत एकदा विचार करा. थँक्स, पण मला नाही जमणार. ओके? का? हो, का म्हणजे काय? तुमच्या त्या गुरुनाथला ऑफिसच्या कामांची पडलेली नसली ना तरी मला तसं वागून नाही ना चालणार. आय हॅव टू लुक आफ्टर माय जॉब. ओके, मी आणि माझं नशीब, तू आणि तुझं ऑफिस. एन्जॉय. बाय. मी चालले शॉपिंगला. 6 लिपस्टिक्स, 12 नेल पॉलिश. बापरे, कोण आहे ही पिंकी आणि काय चाललंय गुरुनाथचं? हे पिंकी प्रकरण सुरू झाल्यापासून तो वेगळंच वागायला लागलाय. एकदम स्ट्रेंज बिहेव करतो. नाहीतर त्याच्यासारखा प्रोफेशनल माणूस असं ऑफिस सोडून कधीच जाणार नाही. त्याला माझ्या हेल्पची गरज तर नसेल ना? चड्डी बनियाने चड्डी। रस्ते का भाव सस्ते में, रस्ते का भाव सस्ते में। शेड पर गया, भाव गिर गया। रस्ते का भाव सस्ते में 200 में 4 उठाओ, 4 उठाओ। हाँ 4 ये बच्चे के लिए भी लेके जाओ। हाँ 4 ले ले, ये ले ले। चलो 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 चलो। अरे अरे भाई तू काय धंदा चाललाय बघ। महत्वाचं काहीतरी बोलायचंय बाबा। आता महत्वाचं बोलायचंय? अम्मा अरे महत्वाचं म्हणजे हे बघ ना, 1 नंबर का चड्डी मिलेगा क्या? 90 नंबर का चड्डी? आपके साइज का तो नहीं, ये तो छोटा है। एक काम करो ना, आप ये तौलिया लेके जाओ, चड्डी की क्या जरूरत है? हाँ तौलिया ले लो। ये तू निघ रे, मी काहीतरी बोलतोय नाही। चड्डीचे चल निघ म्हणतो ना। अरे गुरु काय करतो? अरे ते मला माझं, अरे तुझ्या चड्ड्या ना, मी काहीतरी बोलतोय महत्वाचं, तुझं लक्षच नाही। बापरे, काय चाललंय हे सगळं? माया तू काय करतेस इथे? तू इथे काय करतोयस आणि मला न सांगता इथे कसा काय निघून आलास? मी सांगतो काय झालं ते। हा माझा चड्डी बनियांचा धंदा आहे ना, हा बघवत नाही याला, जळतो हा माझ्यावर। हे किड्या गुरुनाथ, तू काही बोलत नसलास तरी कळतंय मला सगळं।
तुझ्या डोक्यात आता इतके विचार सुरू आहेत, स्पेशली त्या पिंकीचे, आणि तिला शोधत इथे आलायस ना तू? माया, मला माहितीये मी जे काही वागतोय त्याच्यामुळे त्रास होतोय मला. बट डोंट वरी, मी रागवणार नाहीये तुझ्यावर. आय नो तू सध्या खूप विचारांमध्ये आहेस आणि तुझी ही मनस्थिती मी नाही तर अजून कोण समजून घेणार. तू एवढ्या टेन्शन मध्ये आहेस की तुझं कामामध्ये लक्ष नाहीये. तुझं लक्ष नाहीये म्हणून माझंही ऑफिसच्या कुठल्याही कामात लक्ष लागत नाही. तू मला सांग ना, त्या पिंकीला शोधण्यासाठी मी हेल्प करू का तुला? आपण दोघं मिळून शोधूया, बट प्लीज एकदाचा हा टॉपिक संपवूया आपण. नाही माया, दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू, पण ही माझी लढाई आणि ती मीच लढणार. पण तू एवढं विचारलंस हे सुद्धा खूप आहे. आता हा किड्याच बघ ना मित्रा, मला माहितीये ही जी काही तुझी हालत झाली ना, चड्ड्या बिड्ड्या जे काही विकतोयस तू, हे सगळं शनायामुळे झालंय रे. कोण होतास तू? काय झालीये तुझी अवस्था? आपण काळजी करू नकोस, मी आहे ना. हा, मी सगळं नीट करेन माया, आणि तू पण अजिबात काळजी करू नकोस. मी हे सगळं नीट करेन, एकदम सगळं व्यवस्थित होईल आणि आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करूया. तू याच्यात नको पडूस, तू जा माया, जा. आर यू शुअर? हो माया. सोडायला येऊ का? ती जाईल तिची. येस माया, जा तू. ओके. मी फोन करतो माया. ते हे असं आहे सगळं. हो, म्हणून मला सौमित्र म्हणत होते का की तुझ्या मुलीचं नाव पिंकी ठेवूयात. नाही वहिनी, आता तुमचा प्लॅन कळला आम्हाला, पण हा अल्बम का बघताय तुम्ही? आपल्याकडे फक्त आता एकच दिवस आहे. उद्या कोणीतरी अशी मुलगी मिळाली पाहिजे की जी माझ्याऐवजी पिंकी म्हणून त्यांच्या समोर उभी राहिली पाहिजे. काय म्हणजे का? म्हणजे अशी एखादी मुलगी जी अशी रफ्टप असेल आणि म्हणजे जी शनायाची मैत्रीण शोभेल. जर समजा गुरुनाथ काही बोलले ना तर ती दोन थोबाडीत मारायला कमी करणार नाही, अशी मुलगी कोणीतरी पाहिजे की जी पिंकी असेल आपल्यासाठी. म्हणून मी हे सगळे अल्बम साथी आहे. माझ्या काही जुन्या मैत्रिणी आहेत शाळेतल्या, ज्या गुरुनाथना माहिती नाहीयेत. त्यांच्यापैकी कोणी आहे का, कोणी नात्यात आहे का, कोणी दूरची आहे का की जी पिंकी म्हणून शोभू शकेल, अशी मी मुलगी बघतेय. तुमच्याही ओळखीची कोणी असेल तर सांगा. म्हणजे तुझी नातेवाईक कोणी मैत्रीण, श्रेयस कोणी आहे का ओळखीची, सांग ना. अशी रफ अँड. श्रेयस, आठवली कोणी तुला? काय रे? काय? मी या बाबतीत नाही काही मदत करू शकत. का म्हणजे? माझ्या आयुष्यात मंदा, रूपा, भानू, पियू या नावाच्याही मुली नाही आहेत. पिंकी नावाची मुलगी तर. सॉरी. हे बघ, कोणी तुझी बहीण वगैरे असेल तर. नाही वहिनी, माझ्या आयुष्यात पिंकी नावाची बहीणही नाही आहे. मॅम, मी प्रेग्नंट आहे ना. प्रेग्नंट नसते ना तर मीच पिंकी झाले असते. मी तर कराटे चॅम्पियन सुद्धा आहे. त्या गुरु सरांना ना चांगला चॉप दिला असता मी. ऐक, आता असा विचारही करायचा नाही. प्रेग्नंट आहेस ना तू? आय एम सॉरी मॅम, मला ते चॉप वरून आठवलं. आपल्या मसालेवाल्या बायकात ना त्या, तिचं नाव काय, ती कमला, ती आहे ना, रफ अँड टफ आहे ती मॅम, चांगली. नाही नको, कमला लगेच ओळखू येईल. आणि त्यांच्यापैकी अशी कोणीच नाहीये की जी शनायाची मैत्रीण वाटू शकेल. त्या नाहीच, कोणीच नाही. पण मॅम, ती कशी आहे पिंकी, व्हॉट्स हर एज, हे सगळं गुरु सरांना कुठे माहिती आहे? हो वहिनी, हा मुद्दा बरोबर आहे. हो, तरी सुद्धा मला कळत नाही आता, मला काही सुचत नाही की कोण होऊ शकेल पिंकी. आपण अजून विचार करूया. मॅम, मला ना आत्ता नाही काय सुचत आहे, बिकॉज मला आय एम हंग्री, भूक लागली मॅम. काहीतरी खायला द्या, मग माझं डोकं चालेल. सॉरी, माझ्याकडनं चूक झाली. मी आतापर्यंत तुला द्यायला पाहिजे होतं. प्रेग्नंट हे मध्येच विसरून जाते मी. आलेस, काहीतरी खायला देते. येस मॅम. अरे कुठे पेटशिली पाप? अरे गुरु, नरकात जाशील, नरकात. एवढं काय किड्या, तुझा धंदा बुडाला म्हणून इतकं चिडणार आहेस? अरे धंद्याबद्दल बोलतच नाहीये मी, मग त्या मायाबद्दल बोलतोय. ती बिचारी प्रेमात पडलीये तुझ्या. एक मिनिट किड्या,
प्रेमाचं तू नको सांगूस हा मला. अरे प्रेमाबद्दल सांगतच नाहीये मी, मायाबद्दल सांगतोय. तिच्याबद्दल काळजी वाटते रे. हा, अचानक तिची कशी काळजी वाटायला लागली? मित्र मी आहे ना तुझा, माझी काही हेल्प कर ना. बोल काय करू? हे बघ, उद्या संध्याकाळी मी घरी नसताना पिंकी घरी येणार आहे. काय? हो, कन्फर्म न्यूज आहे. आता मी काय करू सांग, माझी काय हेल्प करायची ती कर. अरे मी काय हेल्प करणार आहे? फक्त तुला हे सगळं कळलंय पिंकीच्या बाबतीत, हे त्या शनायाला कळू देऊ नकोस. हाच प्रॉब्लेम आहे ना बाबा. मी जर घरी असलो तर शनाया पिंकीला बोलवणार नाही, आणि मी जर बाहेर गेलो तर पिंकी कधी आली कधी गेली मला कळणार नाही. काय झालं, असतो काय? मी सांगतो ना, मी थांबतो बाहेर, मी फोन करेन तुला आणि मग तुला कळेल पिंकी कधी येणार ते. हा करेक्ट. मग तू ना साऊथच्या हिरो सारखी एंट्री घ्यायची. हे कौन रे तुम पिंकी? ये क्या करते रे तुम? ये शनाया के डोसके में राग काय को भरते तुम? बस काय मग, ना रहेगी चड्डी ना रहेगी बनियान. नाही किडे, हे बाकी किती वेडसर बोलत असलस ना तू, तरी आयडिया कमाल आहे. हे जर झालं ना तर उद्याच्या दिवसात या पिंकी प्रकरणाचा मी निकालच लावून टाकेन, आणि मग राधिकाचा बदला घ्यायला मी मोकळा. एंडवडे केडी चड्डीवडे. 19-20. मॅम, आपली नावांची लिस्ट बऱ्यापैकी झाली आता. हो, नाही म्हणता म्हणता बरीच मोठी लिस्ट झाली आहे. मॅम, अजून आहे खायला? पुन्हा भूक लागली? जेनी, अगं आता आपण तुला भस्म्या झालाय का? काय होतंय? अरे असं काय बोलतोयस? आता नाही, माझी भूक संपते तर मी काय करू? अरे श्रेयस, असं नको बोलू, मुलींना लागते. नाही म्हणजे तसं नाही, ती प्रेग्नंट आहे ना म्हणून म्हटलं. प्रेग्नन्सीत लागते मुलींना भूक. दे, मी देते. नाही वहिनी, सॉरी मी असं म्हटलं, मी आणतो तुझ्या. सॉरी. बरं, आनंद सरांच्या बहिणीबद्दल सांगणार होतीस ना, तिचं नाव लिहिलंय आता. सांग. मॅम, आनंद सरांची एक सिस्टर आहे, तर शी सो डेंजरस. ती घरामध्ये सगळ्यांची फाईट करत असते, आणि एकदा आनंद सरांनी तिच्याशी भांडण्याचा प्रयत्न केला. आनंद भाऊजी भांडतात सुद्धा? तेच तर ना, त्यांना फाईट करता येत नाही. तुम्हाला तर माहितीये, ते असे चिडले की काय बोलतात ते कोणालाच कळत नाही. एकदा ते असंच काहीतरी तिला बोलत होते, आणि तिला काहीच कळत होतं. ती चिडली आणि तिने आनंद सरांना उचललं. काय? एक मिनिट. वहिनी, मला सांगा, प्रेग्नन्सीत खोटं बोलायचे पण डोहाळे लागतात का? नुसतं उचललं नाही काय, त्याच्यानंतर तिने आनंद सरांना धुतलं होतं. आपल्याला ही अशीच मुलगी पाहिजे. वहिनी, मला निघायला हवं. काय झालं? का? नाही, झालं काही नाहीये. आईचा मगासपासून 2-3 वेळा फोन येऊन गेला. काळजी करत असेल ती. पण मी काय म्हणते, अजून किती दिवस आईनेच तुझी काळजी करायची? एक्झॅक्टली मॅम, बरोबर बोलताय. आता तू आईची काळजी करायला पाहिजे, तर अजून आई तुझीच काळजी करतेय. बघ, विचार कर, एखादी छानशी मुलगी बघ आणि लग्न करून टाक. तुला जमत नाही काय? आम्ही बघू तुझ्यासाठी मुलगी. यू टेल अस. हा, मला पटतंय तुम्ही काय म्हणताय ते. वहिनी, मी निघू का? प्लीज. ठीक आहे, सावकाश जा. हो. बरं ऐक ना. येस मॅम. पण एवढी मोठी लिस्ट तयार केली आहे खरी, पण मला काही अजून कॉन्फिडन्स वाटत नाहीये. काय मॅम? मॅम, त्या सगळ्या आपल्या ओळखीच्याच आहेत ना. हे बघ, ओळखीचे असणं वेगळं आणि विश्वासातल्या असणं वेगळं. पण मॅम, आपण जे सांगू तसं त्या करतीलच. नाही, नुसता राग येणं वेगळं आणि गुरुनाथ सारख्या पुरुषाचा राग येणं वेगळं. मला वाटतं की आपण थांबूया जरा. यू राईट मॅम. म्हणजे आपण घाई नाही करायला पाहिजे. आय थिंक वी शुड वेट. बघूयात अजून. काय साफसफाई चालली आहे वाटतं घराची? काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काही नाही. प्रॉब्लेम काही नाही. एकदम घरात आल्या दिसलं साफसफाई चालली आहे, तर म्हटलं की बुवा काय विशेष, साफसफाई कशाबद्दल?
काय वाटतं तुला? मला काय वाटणार आहे, मला असं साफसफाई करताना कधी माणसं दिसत नाहीत ना, उगीच आपलं दिवाळीच्या आधी साफसफाई होते, त्याच्या व्यतिरिक्त कशाला साफसफाई करतायत कुणाच ठाऊक म्हणून विचारलं. नाही, सुरुवात आहे फक्त. आज घराची साफसफाई करते, उद्या तुला पण साफ करते थोडासा. जाळं लागलं. छान प्लीज. अरे खरंच लागलं. हे नको ना यार, काय तू पण शी. मग मला कशाला इरिटेट करतोय प्रश्न विचारून? अरे मी कुठे इरिटेट केलं? मी आपलं विचारलं. आता बुवा साफसफाई एवढी करतेस, घर इतकं साफसफाई करून चकाचक, तर कुणी येणार आहे का? म्हणजे कुणी येणार असेल तर होते ना साफसफाई, म्हणून विचारलं. का असं वाटलं तुला कोणी येणार आहे? असंच म्हणजे वाटलं, असं काही नाही फार. संशय घेतोयस ना तू परत? नाही, मी कशाला संशय घेईन? मी काही संशय बिवशय नाही घेते. मी आपलं विचारलं जनरल ना, बाकी कुठे काय. आजकाल प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? तुला वेळ नसतो माझ्यासाठी. तू त्या मायासोबत असतोस नाही का सारखा. आणि जर राधिकाचं पण लग्न झालंय, मग मला घरी करायला काहीच नसतं, मग मी बोर होते अरे, म्हणून मी असं काहीतरी करते. मी एकटी पडली अरे. तुला एक गू ऐकू येते का? नाही, मी म्हणत होतो असं काही एकटी बिकटी नाही ग. तुझी ही आहे ना, कोण माझी? ती मैत्रीण ग तुझी. कोण माझी मैत्रीण? काय नाव तिचं? काय नाव तिचं? हे ग आपलं पिंकी ग. पिंकी आहे ना? की हो ती आहे, पण ती आउट ऑफ मुंबई गेली. 8 दिवसांनी येणार आहे. आउट ऑफ मुंबई गेलीये का? 8 दिवसांनी येणार आहे. असं जातात ना लोक आउट ऑफ मुंबई, येतात 8 दिवसांनी, कधी 15 दिवसांनी, कधी 20 दिवसांनी. सेमच आहे नाही. घे तू कर, काम कर सगळं. करते गोळ्या. चालू दे, मी आहे. जेनी. येस मॅम. कदम. काय? कदम, आपल्या ऑफिसमध्ये आमच्या लग्नात त्यांनी लावणी केली होती. त्यांचं काय? पिंकी म्हणून. हसतेस काय? आपल्याला शनायाची फ्रेंड पाहिजे. कदम पिंकी नाही, मावशी वाटतील मॅम. कदम नको. काय करायचं मॅम? मगाचपासून तुम्ही कुणाकुणाचे फोटो दाखवून एवढं हसवलंय ना, मला परत भूक लागली. जेनी, पुन्हा भूक लागली तुला? वा. नाही, प्रेग्नंट मी सुद्धा होते, पण तुझ्या इतकं खात नव्हते. मी आनंद भाऊजींना माहितीये ना तू इतकं खातीयस ते. माहितीये त्यांना. मी फक्त मला काय हवंय हे म्हणायचा अवकाश आहे आणि सर लगेच घेऊन येतात. आता ते गुजरातमध्ये आहेत ना, ते तिथून मला फोन करतात की काय खावंसं वाटतंय, आणि मी सांगितलं ना तर तिथल्या तिथे विकत घेतात आणि स्वतः खात बसतात. तुम्ही दोघांना परफेक्ट आहात एकमेकांसाठी. पण तू आता काही काळजी करू नकोस. तू इथे आहेस ना, आनंद भाऊजी नसले ना तरी काही हरकत नाही. आम्ही तुमचे लाड पुरव. मी आणते तुझ्यासाठी काहीतरी. येस मॅम. काय खाशील आता? मॅम, हे कोण आहे? हा अॅन्युअल डेचा फोटो आहे आमच्या. पण याचा काही उपयोग नाही. का? ही स्वाती आहे ना, ती आता इथे नसते, अमेरिकेत असते. ती थोडीच येऊ शकणार आहे इथे. ह्या कोण आहे? ज्यांनी तू ओळखलं नाहीस? नाही, मी कसं ओळखेन? आय डोंट नो. तू खरंच ओळखलं नाहीस? नीट बघ. मॅम, ते बघितल्यासारखं वाटतंय कुठेतरी. फर्स्ट आय थॉट की तुमचा फोटो आहे, बट तुमचा नाही ना. कोण आहेत मॅम? काय बोलतेस तू? मी नाही, सौमित्र आहे. सौमित्र? आई? हो. मॅम, सौमित्र हो. कसे दिसताय? कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये या नाटकामध्ये काम करायला कोणीच तयार नव्हतं. शेवटी सौमित्र तयार झाला. त्याला हे अशी आवडच आहे, सगळ्यांवरती इम्प्रेशन मारायचं होतं ना. तो तयार झाला, छान तयारी केली नाटकासाठी. आणि एवढंच नाही तर एक दिवस सगळा गेटअप वगैरे करून तो लेडीज हॉस्टेलमध्ये गेला, कॅन्टीन मध्ये गेला, आणि सगळ्या मुली त्याच्याशी मुलगी म्हणूनच बोलत होत्या. मॅम, सौमित्र? सौमित्र काय? पिंकी म्हणून? हे चांगला ऑप्शन आहे. सौमित्र पिंकी म्हणून?